नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पीक विम्याबद्दल थोडक्यात माहिती। चला तर आपण सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। सोयाबीन कापूस उत्पन्न शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजावं लागतात, पण या पीक कर्ज काही वेळेवरती मिळत नाही। यंदा राज्यातील दुष्काळाने कहर केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची शेती पिकासाठी कामासाठी कर्जाची गरज आहे। पण लोकसभा निवडणुकीमुळे धामधुमीतील पीक कर्ज वाटप बऱ्याच वाऱ्यावरती सोडल्याने चित्र दिसत आहे। वेळेवरती पीक कर्ज न मिळाल्याने तक्रार केली तरी सध्या लोकप्रतिनिधी दखल घेत नाही। त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे। पीक कर्जाची अपेक्षा करताना गेल्या वर्षी तर कापूस सोयाबीन उत्पन्न शेतकऱ्यांसोबत दुजाभाव केल्याचं दिसत होतं। 2023-24 या आर्थिक वर्षात राज्यातील 74,969 कोटी रुपये पीक कर्ज वाटपचे उद्दिष्ट होते। शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच मशागत बियाणं आणि खत खरेदी यासाठी पीक कर्जाची गरज आहे, पण गेल्या वर्षी राज्यातील 5 जिल्ह्यात 35% तर उरलेले 31 जिल्ह्यात 65% पीक कर्ज वाटप उद्दिष्ट होते। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील सर्वाधिक पीक कर्ज वाटप करण्यात आले। या जिल्ह्यातील 26,772 कोटी रुपयाचं पीक कर्ज वाटपचं उद्दिष्ट होतं, तर अमरावती विभागातील 5 जिल्ह्यात मिळून 9,660 कोटी रुपये पीक कर्ज वाटपचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते। त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ कापूस सोयाबीन उत्पन्न जिल्ह्यातील पात्र पीक कर्ज वाटप कमी प्रमाणात झालं आहे। ऊस उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणारे हेक्टरी पीक कर्ज आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज दरात तफावत असल्याची जाणकार सांगत आहेत। त्यात भर म्हणजे या पीक कर्जात कापूस पिकासाठी घेतले येणारा खर्च आणि पिकाच्या रकमेत ताळमेळ लागत नाही। त्यामुळे पीक कर्ज वाटपातील दुभाजक दूर केलं पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे।